शिवसेनेमध्ये काय अनेक वर्षापासून कार्यरत होता. श्रीकांत शिंदे यांचे आपण एकदम जवळचे माणूस होते, पण असा तुमच्यावर अन्याय काय करण्यात आला? माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय नाही केला. माननीय श्री खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि माननीय श्री उपमुख्यमंत्री माननीय श्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या आडवली नगरीसाठी जेवढे कामं करता आले तेवढे केले आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे मी इथे उभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना कधीच कुठेच सोडून नाही जाणार. कारण की मी माझ्या दोन्ही मुलांच्या शपथी काढल्या होत्या. त्या खासदार साहेबांच्या जेव्हा खासदारकी होती का साहेब मी कोणत्याच पक्षामध्ये कधीच जाणार नाही तुम्हाला सोडून. भले घरी बसेन मी, पण तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. मला उबाटाचे 4 तिकीट भेटत होते एक सोडून आणि मला सगळी मदत भेटत होती, पण मी कायम निष्ठेने राहिलोय. आणि जो एक असते आपल्यामध्ये निष्ठा असते, एक सामर्थ्य असतो, तो मला कुठे विकायचा नाही स्वार्थासाठी. म्हणून मी प्रामाणिकपणे निवडून आल्यानंतर सुद्धा मी श्रीकांतजी शिंदे साहेबांकडेच पुन्हा जाईल आणि माननीय श्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब गोरगरिबांचे कैवारी त्यांच्याचकडे जाणार आहे मी. जय महाराष्ट्र, जय